महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। श्रीराम मंदिरामध्ये झालेल्या प्रकाराबद्दल दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी। आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके। बंदच्या हाकेमुळे संपूर्ण शहर व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती। दुपारी नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके हे स्वतः शिरूर शहरात येऊन श्रीराम मंदिरामध्ये जाऊन पाहणी करून आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली। यावेळी आमदार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या, ज्यांनी कोणी हे कृत्य केले त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। आमदारांनी आश्वासन दिल्यानंतर शिरूर शहरातील बंद मागे घेण्यात आला। स्वतः आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके हे सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते यांनी शहरातील बंद असलेली दुकाने उघडण्यात यावी असे सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केले। दुपारनंतर सर्व बाजारपेठा पूर्ववत सुरू झाल्या। यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, गोडगंगा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, बाबासाहेब फराटे, माजी नगरसेवक नितीन पाचरणे, शिवसेना शहर प्रमुख मयूर थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचरणे, शहर अध्यक्ष शरद कालेवार, माजी युवक अध्यक्ष रंजन झांबरे, बजरंग सेनेचे उमेश शेळके, श्रीराम सेनेचे सुनील जाधव, अजिंक्य तारू, माजी शहर अध्यक्ष केशव लोखंडे, नितीन आवचार, उमेश जगदाळे, राकेश परदेसी, देवानंद चव्हाण, पुष्कर कर्नावट, चेतन दाते, आविष्कार लांडे, अविनाश जाधव, प्रवीण झुंझुरके, हर्षद ओस्तवाल, तुषार भदाने, सचिन गरुडे उपस्थित होते। जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय असा या ठिकाणी घटना घडलेली आहे। सर्वप्रथम मी या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि ही जो काही एक समाजामध्ये आपण म्हणतो ना विकृष्ट किंवा जे काही हा एक प्रकारचा समाजामध्ये एक समाज आहे की जो वेगवेगळ्या धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहे। तर हा जो प्रकार जी कोण मंडळी असतील ज्यांनी कोणी हा केलेला असेल तर त्यांच्यावरती आज प्रशासन या ठिकाणी आहे। तर मी त्यांना या ठिकाणी सांगतो की त्यांच्यात कडक कारवाई करून त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतील हे या ठिकाणी सर्वप्रथम मी प्रशासनाला या ठिकाणी मी सांगतो की आपण लवकरात लवकर सखोल चौकशी करा त्याच्या तळागाळात त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे। आणि हा जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे की याच्या ट्रस्टी आणि जो काही इतर आमच्या जे काही संघटना आहेत मग त्याच्यामध्ये श्रीराम संघटना असेल, बजरंग दल असेल किंवा लवजी सेना असतील, इतर ज्या अंगीकृत सर्व ज्या संघटना आहेत ज्या संघटनेच्या माध्यमातून खरं तर अनेक वर्ष झाले या ठिकाणी पूजा अर्चा चालू आहे आणि आपल्या या ठिकाणी खरं तर हिंदू धर्माचं ज्या पद्धतीने या ठिकाणी आरती किंवा इतर माध्यमातून आपलं पावित्र्य राखलं जातं त्या पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा खरं तर या ज्या काही संरक्षण भिंत आहे किंवा या ठिकाणी जे CCTV पाहिजे किंवा इतर ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या इथून पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी व्हायला खरं तर पाहिजे होत्या, परंतु त्या झालेल्या नाही। परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपण त्याची काळजी घेऊ आणि खरं तर 1 वर्षापूर्वी याचं या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं। खरं तर त्याची सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण ते नक्की पुढं कायद्यामध्ये कशा पद्धतीने अडकलेलं आहे याची जे ट्रस्टी आहेत आता ट्रस्टीने या ठिकाणी सांगितलं आमच्याकडं एकीकडं संघटनामध्ये की पेपर वगैरे आम्ही विचारलं तर ते सांगतायत पेपर नाही आहेत, आता या ठिकाणी आहेत बागाडे वगैरे सर्व, तर ते म्हणतात आमच्याकडे पेपर आहेत। तर त्या पद्धतीने तहसीलदार सगळ्यांना एकत्रित बैठक घेऊन त्या पद्धतीने कायदेशीर बाबी तपासून त्यात एक लोकप्रतिनिधीमधून काय मदत लागेल ती देखील याच्यामध्ये करून लवकरात लवकर या ठिकाणी ज्या पद्धतीने भूमिपूजन झालेलं आहे त्याची सुरुवात आपल्याला कशा पद्धतीने करता येईल सर्व ट्रस्टींना देखील या ठिकाणी विचारात घेतलं जाईल, त्यांच्याकडे काय पेपर आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलं की काही ट्रस्टी त्या ठिकाणी माहीत आहे तर त्यांची वारस नोंद झाली पाहिजे। तर त्या वारस नोंदसाठी जी काही मदत लागेल आणि लवकरात लवकर या ठिकाणी राम मंदिराचं काम चालू करण्यासाठी आम्ही सर्वजण मंदिर या ठिकाणी प्रयत्न करू। शिरूर शहर जर पाहिलं आपलं तर सर्व धर्म समभाव, सर्व धर्म एकत्रपणे या ठिकाणी चांगल्या गुण्या गोविंदाने या ठिकाणी काम करतायत, व्यापार करतायत, कोणाचे कुठल्या पद्धतीचे मतभेद नाही आहेत। परंतु हा काहीतरी समाजात वेगळ्या पद्धतीने एक मेसेज देण्याचं काम किंवा असा एक या ठिकाणी समाज आहे की जो अशा पद्धतीने तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। तर ते लवकरात लवकर शोधून आपण त्यांच्यावरती कारवाई करावी आणि शिरूर शहरात देखील असं कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण नाही आहे, परंतु ते तयार करण्याचं काम ही काही मंडळी करत आहेत। तर त्यांचा मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी निषेध करतो आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्व संघटनेला विनंती करतो की जे आपण या ठिकाणी बंद पुकारलेलं आहे तर सर्व जे व्यापारी वर्ग असेल, जे अत्यावश्यक सेवा असेल
तर यांना आपण त्या ठिकाणी बंद मागे घेऊन मदत करावी अशी मी सर्व या ठिकाणी संघटनेला खरं तर मी मदत करतो हात जोडून, आणि त्यांनी देखील त्यात सहकार्य करावे असे मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. चला आपणच गावात चार जे कोणी असतील ते इथले आम्ही वारंवार 2-3 वर्षात आम्ही कमीत कमी 20 ते 25 वेळा बैठका लावल्या तिथं. ट्रस्टी कुठलेही ट्रस्टी इथं एकत्रित एका वेळेस अवेलेबल होत नाही, आणि काय मुडवडीची उत्तरे 3 वर्षात आत्तापर्यंत एक सुद्धा कागद आमच्या समोर आलेला नाही, किंवा इथं ट्रस्ट अवेलेबल आहे, ट्रस्ट आहे ह्याच्यावर का नाही, किंवा ह्याच्या ट्रस्टी जे जुने आहेत ते चेंजिंग रिपोर्ट केला आहे नाही केला आहे याची कसली शाश्वती नाही. आणि शाश्वती नसताना पण या मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे. मग ह्याच्यावर ट्रस्ट आहे का नाही आहे हा पहिला प्रश्न आहे. आणि जे ट्रस्टी आहेत हे ट्रस्टी म्हणून इथे येते ते, पण ट्रस्टी बॉडी त्या कागदोपत्री ट्रस्टी आहेत का? आता हे 52 सालचे ट्रस्ट आहे. 52 सालापासून आत्तापर्यंत जवळजवळ 75 वर्षात मंदिराची व्यवस्था खूप चांगली होती. आत्तापर्यंत हे मंदिर वाढायला पाहिजे होतं, तर आत्तापर्यंत मंदिराच्या 75 वर्षात एक पण वीट लागलेली नाही. म्हणजे ट्रस्टी कितपत जबाबदार आहे हा पण एक मोठा प्रश्न आहे. आणि हे मंदिर कधी होणार हा प्रश्न ट्रस्टींकडनं काही सुटण्याजोगता नाही. तर त्याबद्दल तुम्ही काहीतरी भूमिका घेऊन याच्यात मार्ग काढावा अशी आमची इच्छा आहे. प्रकार झालेला मी यासाठी चाललो होतो, मंदिराची परिस्थिती सगळी गावासमोर सगळ्यांसमोर मांडावं की मंदिराची अशी परिस्थिती आहे, कधी प्रश्न सुटणार, सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी. आल्यानंतर मागच्या बाजूला कचरा दिसला, हे समोर एक हे दुकान त्याचे काही स्टिकर वगैरे दिसले, मागच्या बाजूला काहीतरी पिशवी होती त्याच्यात मटण होतं. ते मटण असल्यानंतर PI साहेबांना फोन करून इथं बोलवलं, संबंधित ट्रस्टींना बोलवलं. एक ट्रस्टींना फोन केले, ते पुण्याला होते, त्यांनी दुसऱ्यांना पाठवलं. ते ट्रस्टी म्हणतात ते, पण आता ते कागदा वाचले नाही, त्यांना पाठवलं. ते इथं आले, ते आल्यानंतर साहेब येतच होते. त्यांना म्हणलं 2 मिनिटं थांबा, साहेब येतात ते, त्याला काय हात लावू नका, ते 2 मिनिटं राहून द्या. तोपर्यंत ट्रस्टींनी ते तिथं खाली ओतलं मंदिरात. समोर विरोध करत असताना मंदिरात चिकन किंवा मटण काय असेल ते खाली करणे हे कितपत योग्य आहे? मग ट्रस्टी कुठपर्यंत जबाबदारी आहे? आणि त्याच्यानंतर बोलताना ट्रस्टी म्हणते तुम्हाला काय करायचं करा, आणि निघून गेले तिथनं. उद्या सकाळपर्यंत आम्ही साफ करतो असं साहेबांसमोर त्यांनी हिशोब दिला. उद्या सकाळपर्यंत आम्ही करून घेतो. मला आता अर्जंट काम आहे. साहेब स्वतः इथं असताना, सगळं इथं असताना, एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना इथून निघून गेलेत ते, आणि आत्ता पण इथं नाहीत. मग आता एवढे सगळेजण जमले, तर ट्रस्टी जबाबदार आहेत ना, त्यांना काहीतरी गांभीर्य पाहिजे की आपण इथं थांबलं पाहिजे किंवा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. शाश्वतीच नाही कसल्या बाबतीत, कागदच नाही कसला. मी आहे बरं आणि कागदाचं तुम्ही जे म्हणताय, तुम्ही कित्येक वेळा आपल्या इथं येऊन गेलेला आहे, गेले 1 वर्ष. एकदा पण नाही कागद. मला पाहिजे तेवढे कागद दाखवतो. मला पाहिजे, मला एक मिनिट द्या. मी फक्त असं नाहीये. जितक्या वेळा तिथं आले तितक्या वेळा तुम्हाला कागद आम्ही दाखवली. आम्ही आतापर्यंत 2 मिनिट त्यांना बोलू, त्यांचं होतं मग बोलू आपण. फक्त एवढंच सांगायचं आहे, मंदिराचा प्रश्न आपला राहिलेला 1 वर्ष हे अतिशय बरोबर आहे. त्याची खंत आम्हाला सुद्धा आहे. दुसरी गोष्ट, मंदिराचं जे कायदेशीर काम आहे धर्मदाय आयुक्ताकडे, ते काम आपलं चालू आहे. त्या कामात आता फक्त त्यांचा एक जो फॉर्म येतो, ज्याने की आपलं ट्रस्ट जे पूर्वी ठेवलेले आहेत, ती मयत झालेले आहेत, त्या मयत कॅन्सल करून पुढचे जे ज्यांची नावं लागलेली जातात ते त्यांनी एकदा सँक्शन केलं तर ते आपल्या सिटी सर्व्हेंट दाखवता येईल, ज्यांची आपल्याला परवानगी मिळू शकेल. ते मी 3 वर्षापूर्वी पण ऐकत होतो. आता पण तेच नाही, कारण की चेंजिंग रिपोर्ट आपण ह्या वर्षात केलेला आहे. त्यामुळे 3 वर्ष तुम्ही काय करता? 1.5 वर्षापूर्वी हेच म्हटलं, ते रेकॉर्डिंग ऐकू तुमच्या वडिलांचं. खोटं कशाला बोलताय मग तुम्ही? काही वेळा आला तितक्या वेळा कागद दाखवलेली आहेत, काहीतरी काम चालू आहे तुम्हाला दाखवलं. म्हणजे तुम्ही असं म्हणता की आम्ही खोटं बोलतो, तुम्ही आता कागद घेऊन येऊन दाखवू शकता. एवढी सगळे लोक आहेत, तुम्ही आता पण दाखवा. चेंजिंग रिपोर्ट झालाय, कुठला तरी कागद सगळ्यांसमोर दाखवा, संपला प्रश्न. तुम्ही कागद दाखवा, कोण त्याच्यावर हाय ट्रस्टेड नाही झाले नाही झाले, आम्ही फॉलोअप घेतो ना. हो बरं ठीक आहे, तुम्ही ट्रस्टी आहे ना, मग मंदिराचं काम चालू करायला प्रॉब्लेम काय तुम्हाला? लोकांच्या भावना जोडलेले आणि ही मंदिराची दुरावस्था बरेच दिवस झाले. यांनी यांचं धर्मायुक्त असेल काय असेल ती यांच्या ट्रस्ट लावणे, निधी समर्पण करणे आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणे. इथं 1 वर्ष झाले, यांनी हे सगळे 2-3 वर्ष आले पाडून ठेवलंय चांगलं मंदिर. बरेच वर्ष झाले. महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.